नमस्कार मित्रांनो, मी मिस्टर आरजे माय बिझनेस स्टार्टअप मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आपण झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस विषयी आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्या सभोवती बरेच सारे असे बिझनेस असतात ते झिरो इन्व्हेस्टमेंट असतात. त्यामध्ये फक्त आपल्या बघण्याचा दृष्टिकोन असा पाहिजे की हा बिझनेस आपण करू शकतो. कारण मित्रांनो, बिझनेस करण्याचा पहिला मूलमंत्र मी तुम्हाला सांगितला आहे की कोणताही बिझनेस करण्यासाठी पहिले तर तुम्ही लाज सोडून द्या. कारण तुमचं लाजणं हे तुमचं एक दिवस जगणं कठीण करून टाकेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. कारण मित्रांनो, मी जे झिरो इन्व्हेस्टमेंट जे बिझनेस सांगते मित्रांनो, ते सगळे रोडवरचे बिझनेस आहेत. इथे आपल्याला कसं बिझनेस कोणता असो, आपल्याला ते वाचून किंवा ऐकून करता येत नसतो. तर त्याच्यासाठी आपल्याला मैदानामध्ये उतरावं लागत असतं आणि आपल्याला मार्केटचे हावभाव बघून आपल्याला तो व्यवसाय करायचा असतो. तर मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन बिझनेस जो झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण स्टार्टअप करू शकतो. त्याचं नाव आहे नारळ पाणी. नारळ पाणी म्हणलं तर आपल्याला सर्वांचं प्रिय असं नारळ पाणी, जिमवाल्यांपासून ते पेशंट पर्यंत, लहान लेकरापासून ते वयस्कर पर्यंत आपल्याला सगळ्यांना आवडते ते नारळ पाणी. नारळ पाणी हा असा एक व्यवसाय मित्रांनो 365 दिवस आपल्याला चालू राहू शकतो. हा चालू राहू शकतो. आपल्याला याच्यात बेनिफिट असे मित्रांनो की हा झिरो इन्व्हेस्टमेंट याच्यासाठी की आपल्याला कुठलाही सेटर नाही लागत. याच्यासाठी फक्त खाली एक रेंटने तुम्ही एक हातगाडा विकत घेऊ शकता. एक हातगाडा, त्याचे तुम्हाला रेंट जवळपास जे स्टार्टिंगचा व्यवसाय करत आहेत मी त्यांच्यासाठी तर असं सुचवेल की त्यांनी अगोदर जर तुम्हाला नारळ पाण्याचा व्यवसाय करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही नारळ पाण्याचा जो गाडा असतो तो गाडा तुम्ही रेंटने घ्या. कारण डायरेक्ट विकत घेऊ नका. कारण आपल्याला नको तिथे इन्व्हेस्टमेंट करायची नाही. जर तुम्हाला तो जर योग्य वाटला की बाबा आपण याच्यामध्ये थोडं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तर आपण हा व्यवसाय करू शकतो, तर तुम्ही तो हातगाडा नवीन घेऊ शकता. परंतु जर तुम्ही रेंटने घेतला तर 30-40 रुपयाचा रेंट मार्केटमध्ये चालू आहे. आणि मार्केटमधून जर तुम्ही रेंटनी गाडी घेतली त्यानंतर मग तुम्हाला नारळ पाणी कसं आणायचे, कुठून आणायचे, काय करायचं हा जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जाधववाडी इथे नारळाचं मार्केट येत असतं. तिथे नारळ पाणी तुम्हाला योग्य दरात मिळतील. तसेच तिथे काही गाड्या असतात. त्या गाड्याचे जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला जे तुमचं लोकेशन आहे त्या लोकेशन पर्यंत ते गाड्या तुमचे जे काही माल असेल नारळ पाण्याचा तो तिथे पोहोचण्याचं ते काम करतात. जसं की तुम्ही जर आता नारळ पाणी जर म्हणलं तर ते तुम्हाला मिळतात शेकड्याने. शेकडा म्हणजे 100 रुपये. 100 रुपये नारळ पाणी. जसं आता मार्केटमध्ये रेट चालू, जर तुम्ही गाडी थ्रो जर आणली तर गाडी तुम्हाला लगभग 4000 ते 4200 रुपयाला तुम्हाला घरपोच, म्हणजे जिथं तुमचं लोकेशन आहे गाड्याचं तुम्ही जिथं सुरुवात केलेली आहे व्यवसायाची तिथपर्यंत ते पोहोचण्याचं काम करतात. तर जर तुम्हाला समजा जर नारळ पाणी जर तुम्ही घेतले, स्टार्टिंगला तुम्ही फक्त एक शेकडच नारळ पाणी घ्या. अगोदर बघा तुमचं जे लोकेशन आहे तिथं जे लोकेशन आहे तुमचं ते निवडलेलं लोकेशन हॉस्पिटलच्या समोर, एक तर लोकेशन हॉस्पिटलच्या समोर ठेवा. नाहीतर मग जो चौक अशा ठिकाणी जिथं चौकोनी आहे त्या ठिकाणी तुम्ही जर का ते नारळ पाण्याचा गाडा टाकला तर तिथं मित्रांनो तुमचा हा व्यवसाय तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे नफा देऊ शकतो. ते कसं तर आपण पुढे बघू. मित्रांनो, जो आपण व्यवसाय करणार आहे तो चुकीच्या ठिकाणी न ठेवता, जसे की आपलं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल समोर किंवा मग जर चौकोली असेल एखादी तर त्या चौकोलीचे लोकेशन तुम्ही सेट करा. तिथं इतरांच्या गाड्या किती आहेत, आपल्या गाड्या किती आहेत याचा तुम्ही एक अभ्यास करा आणि त्या ठिकाणी तुम्ही एक गाडी लावून द्या. कारण मित्रांनो, ही काळाची गरज आहे. व्यवसाय हा जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही एक स्टार्टिंग करून बघू शकता. जसं की मित्रांनो तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये 4000 ते 4200 रुपयाला आपल्याला 100 नारळ मिळतात. तर 100 नारळ मिळतात तर चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचे मी तुम्हाला हे सांगितले, रक्कम सांगितली.
जर चांगल्या क्वालिटीचा, आता तुम्हाला सांगतो, मी एका लेडीजच्या स्टॉलवर गेलो होतो, तर तिथे त्या लेडीज नारळ पाणी विकत होत्या. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही जे नारळ पाणीचा व्यवसाय निवडला तर हा कशा प्रकारे निवडला. तर त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले होते, तर त्यांचं हातभार लावण्यासाठी कोणी नव्हतं, तर त्यांच्यामुळे त्यांनी हा व्यवसाय निवडला. व्यवसाय निवडल्यानंतर मग त्यांना सुरुवातीला थोडेसे अडचण आल्या, परंतु ज्यावेळेस ते सेटल झाले त्यावेळेस त्यांचं असं सांगणं होतं की मी आता माझ्या व्यवसायामधून कमीत कमी रोजचे 1000 ते 2000 रुपये, कधी तर 4000 पण होतात म्हणे. पण हा जो व्यवसाय मी निवडला, या व्यवसायापासून माझे स्वप्न तर पूर्ण होतात, परंतु माझे जे काही 2 लेकर आहेत त्यांचं शिक्षण सुद्धा मी या व्यवसाय थ्रू पूर्ण करत आहे. हे त्यांचं सर्व बोलणं ऐकलं. मी त्यांना विचारलं साहेब की बाबा तुम्हाला गाड्याचा रेट वगैरे काय, म्हणजे मी गाडी तर स्वतः विकत घेतली, परंतु जे काही जिथे जे काही गाडी जे काही नारळ पाणी देतात त्या नारळ पाण्यावाल्याचं मी हे लागले तिथं त्यांना कॉल करते म्हणे. त्या कॉलनुसार मग मला ते शेकडा किंवा 2 शेकड्या असे नारळ पाणी आणून माझ्या लोकेशनवर देतात. तर जसं त्यांना मी विचारलं मग तुम्ही नारळ पाणी किती देतात, ते म्हणे माझं नारळ पाण्याचं फिक्स रेट आहे, 60 रुपयाला नारळ पाणी देते आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचे मी नारळ पाणी ठेवते. कारण बरेचसे लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दवाखान्यात सलाईन न घेता जर एक रोज नारळ पाणी पिलं तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही. तर अशा प्रकारे मी माझं बॅनर मी तिथे लावलेलं आहे आणि त्या बॅनर मी जे काही व्यवसाय करत आहे तर त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी इन्कम भेटतो. जसं एक नारळ पाणी मला मिळते जाग्यावर 40 ते 42 रुपयाला आणि त्याचा मी मिनिमम रेट, म्हणजे माझा फिक्स रेट असतो, ते फिक्स रेट मिनिमम मी 60 रुपये असा ठेवलेला आहे. 60 रुपये जर मी रेट ठेवलेले असेल तर 60 म्हणजे आता जवळपास मला माझे 100 ते 150, 200 असे नारळ रोजचे जातात. तर 100, 150, 200 नारळ माझे रोजचे जातात. तर मित्रांनो विचार करायची गोष्ट आहे, महिला असून सुद्धा जर 100, 150, 200 नारळ जर विकत असेल तर मग आपल्यामध्ये काय कमतरता आहे. कारण मित्रांनो जर आपण बघायला गेलं तर 100 नारळ जेव्हा ते विकतात तर 4000 रुपयाचे आपल्याला 100 नारळ येतात. तर 4000 रुपये 100 नारळ म्हणजे जवळपास मित्रांनो जर 100 नारळ जर गेले तर 60 रुपयाला एक नारळ विकले तर त्यांना 6000 रुपये हा त्यांचा रोजचा हे होतो, इन्कम होतो. तर त्याच्यामधून त्यांचा नफा 2000 रुपये. तर 2000 रुपये मित्रांनो, तर रोजचं जर 2000 रुपये त्यांचा इन्कम जर येत असेल तर महिन्याचं 6000 रुपये त्या ताईला तिथे मिळतो. त्या ताईला तिथे 6000 रुपये हा महिन्याचा इन्कम मिळतो. तर कधी त्यांचे 150 जातात तर कधी 200 पण जातात. जर 200 जर का त्यांचे समजा सरासरी आपण पकडलं समजा 150 किंवा मग 200, 60 गुणिले 200 म्हणजेच जर 200 नारळ जर त्यांचे विकले तर त्यांना 12000 रुपये इतका त्यांचा इन्कम होतो. तर 12000 रुपयाचा त्यांचा इन्कम झाला तर त्यांचे नारळाचे बाकीचे स्ट्रॉ वगैरे पकडले तर त्यांचे 8000 रुपये आपण ते बाजूला काढले तरी त्यांना 4000 रुपये रोज त्यांना डेली मिळतो. 4000 रुपये जरी त्यांना भेटले तर 4000 रुपये जरी आपण बघितलं तर रोजचे जर 4000 रुपये भेटले मित्रांनो, तुम्ही विचार करा महिन्याचा त्यांना महिना काय पडतो. तर महिना त्यांना पडतो जवळपास 1,20,000 रुपये. 1,20,000 रुपये आपण सरासरी त्यांना महिना पकडला, पण त्यांना जर का 60,000 रुपये जरी पकडलं मित्रांनो, रोजचे 100 नारळ धरा आपण तरी 60,000 रुपये मार्केटमध्ये आता इंजिनिअरिंगला सुद्धा तेवढी पेमेंट नाहीये. म्हणून मित्रांनो आपल्या स्वतःच्या पायावरती जर उभं राहायचं असेल तर आपल्याला मार्केटमध्ये यावं लागेल, त्यांचे भाव बघावे लागतील. आपल्याला हा व्यवसाय जमतो का पहिले आपले थॉट क्लिअर करून घ्या. पहिले आपल्या डोक्यातले जे काही क्वेश्चन असतील, जे काही तुम्हाला प्रश्न असतील ते पहिले क्लिअर करून घ्या. मी जर इथं मार्केटमध्ये गाडी लावली तर मला लाज वाटेल का, मला कोणी नावं ठेवेल का. कसं मित्रांनो नावं ठेवणारे भरपूर असतात, परंतु जर आपलं घर आपलं कुटुंब जर आपल्याला सावरून जर समोर निघायचं असेल, आपली परिस्थिती जर बदलायची असेल, आपली गरीब परिस्थिती जर आपल्याला श्रीमंत कल करायची असेल तर आपल्याला व्यवसाय हा मार्ग निवडावाच लागेल. कारण व्यवसायामध्ये असं मित्रांनो तू जर 10 तास काम कर, 12 तास काम कर, पण त्याचं प्रॉफिट फक्त तुलाच भेटणार आहे. प्रॉफिट तुलाच भेटणार आहे. कारण तिथे 50 नारळ जाऊ की 100 नारळ जाऊ, ते पण 500 जाऊ का 300 जाऊ,
याचं जे काही प्रॉफिट असतं ते आपल्या स्वतःला भेटत असतं. मित्रांनो, आपल्या व्यवसायामध्ये आपण जेवढा वेळ देतो तेवढं आपल्याला बेनिफिट जास्त भेटतं, हे कधी लक्षात ठेवा. कारण येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, जर का तुम्ही व्यवसाय जर निवडला तर त्यामध्ये तुम्ही तुमचे स्वप्न, कारण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही व्यवसाय हा पर्याय जर निवडला तर तुम्ही तुमच्या स्वप्नासोबत आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुद्धा बदलू शकता. कारण मित्रांनो, जरी आपण गरीब म्हणून जन्माला आलो तरी गरीब म्हणून मरणार नाही, अशी स्वतः एक शपथ घ्या. अशी स्वतःची शपथ घ्या आणि संघर्ष फक्त स्वतःशी ठेवा. आणि कसं आहे मित्रांनो, पळ म्हणायला सगळी दुनिया असते, परंतु ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये स्वतः जातो त्यावेळेस स्वतःला संघर्ष करावा लागतो. खूप साऱ्या अडचणी येतात, परंतु त्या अडचणीवर जो मात करतो तो सक्सेसफुल होतो. जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल मित्रांनो तर विचार करा मित्रांनो, कुठलाही बिझनेस असू द्या, आपल्या सभोवताली भरपूर असे बिझनेस आहेत की ते झिरो इन्व्हेस्टमेंट आहेत. आपण बघा, म्हणजे त्याचा दूरदृष्टिकोन बघा की 365 दिवस जो बिझनेस चालतो तो बिझनेस जर आपण निवडला तर आपल्याला कुठलीही भीती नाही, कुठलंही मरण नसतं मित्रांनो. जर का आपण बघितलं मार्केटमध्ये जिकडे आपण नजर फिरू तिकडे ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे बिझनेसच्या, परंतु आपण काय म्हणतो, इथं जर 10 दुकानं झाली, तिथं जर 12 दुकानं झाली, असे दुकानं किती असू द्या मित्रांनो, दुकानाशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. कारण मित्रांनो, जिथे जास्त दुकानं असतं तिथे जास्त मार्केट असतं, तिथेच आपला व्यवसाय हा होत असतो. कारण जर विचार केला आपण, इथे ऑलरेडी 4 दुकानं आहेत आणि आता आपण जर इथं 4थं टाकलं तर आपला व्यवसाय होईल का? तसं नसतं मित्रांनो. ज्या ठिकाणी ऑलरेडी मार्केट असतं ते आपल्याला माहिती आहे. जसं की जिथे कपड्यांचं मार्केट आहे, आपण विचार करतो नाही हो तिकडे सगळं कपड्याचं मार्केट आहे, इकडे आपण जर गेलं तर आपल्याला योग्य दरात आणि योग्य ते कपडे आपल्याला मिळतील, तर आपण सर्वजण आपला तिकडे जाण्याचा कल जास्त असतो. तशाच प्रकारे जिथे जे काही हॉटेल व्यवसाय असेल, तुमचं नारळ पाण्याचा असेल, 4 गाड्या असल्या 2 गाड्या असल्या तर काही फरक पडेल तर काही फरक पडत नाही मित्रांनो. शेवटी ज्याचं नशिबाचं त्याला मिळत असतं. कारण मित्रांनो, आपला जो व्यवसाय मित्रांनो हा 1 किंवा 2 याच्यावर चालत नसतो. कारण आपला जो व्यवसाय मित्रांनो हा ऑलरेडी मार्केटमध्ये जर असला तर आपल्याला जाहिरात करण्याची गरज नसते. कारण तिथे ऑलरेडी गर्दी असते. गर्दीच्या ठिकाणी जे लोक येतात ते आपल्या जे शॉप आहे त्या शॉपचं नाव असतात, जे आपली गाडी आहे त्यांना येता जाता दिसते आणि त्याचं मार्केट करण्याची कुठलीही आपल्याला गरज नाही. त्यामुळे मार्केट झालेल्या ठिकाणी जरी आपण व्यवसाय केला तर कुठलाही आपला लॉस नाही, उलटा आपला त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट जास्त होऊ शकते. या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आणि तिथे होईल तोपर्यंत आपण गर्दीच्या ठिकाणी व्यवसाय निवडावा. कारण ज्या ठिकाणी गर्दी असते मित्रांनो, 100 जणांपैकी 1 जण तरी तुमच्या दुकानातलं काही मार्केटमधून जे काय असतं, जे आपण, कारण कसं आपल्याकडे जे अवेलेबल असतं ते आपण समोर मांडत असतो, त्याच्यातून ज्यांना जे आवडलं ते घेत असतात. तर मित्रांनो, केल्याने होत आहे रे, आधी केले जे पाहिजे, कल करे सो आज करे सो अभी. सो बेस्ट ऑफ लक सर्वांना, टेक केअर.